नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनीला नेण्यासाठी हॉस्पिटलमधून गाडी आलेली असते। सर्व नर्सनी तिला पकडलेलं असतं। ती सर्वांचा हात झटकते आणि नित्यासमोर येऊन थांबते। ती नित्याला म्हणते की मी तुझ्यासारखीच आहे, तू पण मला माझ्यासारखीच वाटते। मी शालिनी आहे, मी वेडी नाहीये। आता हे मागे जे लोक आहेत ना, ते मला घेऊन जायला आले आहेत। तू सांग ना त्यांना मला नेऊ नको आणि ते मला पाण्यात डुबून मारणार आहेत, डुबुक डुबुक बुडुक बुडुक। आणि असं म्हणून शालिनी चक्क नित्याचा गळा आवळते। आदिराज नर्सला आवाज देतो आणि घेऊन जा यांना असं बोलतो। त्या नर्स तिला पकडतात आणि गाडीमध्ये घेऊन जातात। सोमा मोठमोठ्याने ओरडतो की मॅडम साहेब लवकर या, लवकर बरे होऊन घरी या। गाडी निघून जाते आणि सोमा तिथंच गुडघ्यावरती खाली बसून रडू लागतो। आता हा सर्व प्रकार कोणीतरी लपून बघत असतं। सोमा उठतो आणि नित्यासमोर येतो। मॅडम साहेब लवकरच बऱ्या होऊन येतील असं माझं मन मला सांगते। त्या जास्त वेळ तिथं थांबणार नाहीत, बरं का नित्या मॅडम। इकडे ॲम्ब्युलन्स शालिनीला घेऊन चाललेली असते। शालिनी ॲम्ब्युलन्समध्ये झोपलेली असते आणि सर्व बॅगा पॅकिंग करत असतात। तितक्यात नित्या आणि आदिराज त्या ठिकाणी येतात। नित्या विचारते की काय चाललं आहे हे, कुठं चालले आहेत तुम्ही सगळेजण। तात्या म्हणतो आम्ही नाही, आपण सगळेच चाललोय आमगाव सोडून। आदिराज म्हणतो पण का। सावरी सांगते की आईने ठरवलं आहे। तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शालिनी इथे आहे तोपर्यंत वहिनीसाठी आणि तिच्या बाळासाठी धोका आहे, म्हणून आपण इथून सगळ्यांनी निघून जायचं आहे। नित्या म्हणते पण का आई, आत्ताच शालिनीला आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचून आलो आहे। विमल म्हणते की सुनबाई, काही काही तुम्हाला मागच्या जन्माचं आठवत असेलच ना। ही राजमा तुमची लेक होती, तुम्ही मागच्या जन्मी आई होतात। तुम्ही काय काय नाही केलं असेल तुमच्या लेकीसाठी, मग तुम्ही या आईचं काळीज समजून घ्या ना आणि या आजीचं सुद्धा काळीज समजून घ्या ना। मी माझ्या नातवंडासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का। नित्या म्हणते की आई मला तुमची काळजी कळती, पण आपण जर इथून निघून गेलो तर शालिनीपासून वाचू शकणार आहे का। विमल म्हणते मग नाही गेलं तर होणार आहे का। नित्या म्हणते आई तिने हे वेडेपणाचं जे नाटक केलं आहे ते काही तिचा जीव वाचावा म्हणून नाही केलं, तिला पुढच्या प्लॅन करण्यासाठी वेळ हवा आहे म्हणून तिने आता तसं केलं आहे। आत्तासुद्धा आढेवेढे न घेता ती हॉस्पिटलला जायला तयार झाली। तिच्या डोक्यात ना काहीतरी मोठं शिजतंय। तो आयडे आपल्याला जसं हे सगळं संपवायचं आहे ना, तसं तिला सुद्धा या सगळ्याचा शेवट करायचाच असणार आहे। हाच विचार चालू असणार तिच्या डोक्यात सुद्धा आणि आपण कुठेही गेलो ना तरी सुद्धा ती आपल्याला शोधून काढणारच। असं किती दिवस भटकत राहणार आपण। नित्या म्हणते की आई तुम्हीच म्हटल्या होत्या ना की शालिनीला तिच्या कर्माची फळं भोगायला लावायची आहेत आणि संपूर्ण घर तुमच्या पाठीशी आहे म्हणून। आदिराज म्हणतो की माझी आयडी संकट आल्यानंतर पळून जाणाऱ्यातली नाही, संकटांना दोन हात करणारी आहे। विमल म्हणते अरे पण हा आगीशी खेळ आहे, का समजत नाहीये तुम्हाला, का आपण आगीशी खेळायचं। आदिराज म्हणतो तेच तर, तुझं नातवंड या जगामध्ये यायच्या अगोदर ही आग विझवायची आहे आपल्याला। इकडे शालिनीला घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचे ब्रेक फेल होतात आणि ती ॲम्ब्युलन्स एका झाडाला जाऊन धडकते। तशी शालिनीसुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये पडते आणि तिच्या डोक्याला थोडंसं लागतं। नर्स डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी खाली पडलेले असतात। आता हे सर्व बघणारी व्यक्ती त्या ठिकाणी बाईकवरती उभीच असते। इकडे विमल म्हणते आता तुम्ही सगळे म्हणतायच तर आता मी तरी काय बोलणार। तितक्यात आदिराजला कॉल येतो। आदिराज तो उचलतो आणि सोमा म्हणतो की अरे आदिराज, आमगाव सोडल्या सोडल्या मॅडम साहेबांच्या ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला आहे, मी आता तिकडंच चाललोय, तू सुद्धा तिकडंच ये। आता हे ऐकल्यानंतर आदिराजला खूपच धक्का बसतो। नित्या विचारते की काय झालं। आदिराज सांगतो की ते शालिनीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, आपल्याला जावं लागणार आहे। सर्वांनाच खूप धक्का बसतो। नित्या म्हणते की वाटलंच होतं मला, हा ॲक्सिडेंट शालिनीनेच घडून आणला असणार आहे, स्वतःची सुटका करून घ्यायला। आता बघ आपण तिथं पोहोचण्या अगोदरच ती तिथून पळालेली असेल। आदिराज म्हणतो की मग तर आपल्याला जावंच लागेल। विमल म्हणते की काळजी घ्या पोरांनो। नित्या आदिराज दोघेही तिथून निघून जातात। सर्व नर्स डॉक्टर खाली रस्त्यावरती बसलेले असतात, त्यांना खूपच लागलेलं असतं। आदिराज सगळीकडे पाहतो पण त्याला शालिनी कुठेच दिसत नाही। नित्या म्हणते की बघ आदिराज, म्हटलं होतं ना मी तुला, ती बाई पळाली असणार आहे इथून। आदिराज म्हणतो या सर्वांना खूपच लागले, मी जवळच्या हॉस्पिटलला फोन करतो। तितक्यात ॲम्ब्युलन्समधून एक व्यक्ती खाली पडतो आणि म्हणतो की काय बाई आहे ही, लातच घातली मला
आधीच सांगितलं की उचल म्हणून आणि खुशाल लाथ घातली मला. नित्या आदिराज दोघेही घाईघाईतच तिकडे ॲम्ब्युलन्सकडे जातात. तितक्यात शालिनी दरवाजातून बाहेर डोकावते आणि म्हणते की म्हटलं होतं ना मी येणार नाही म्हणून. झाला आता गाडीचा ॲक्सिडेंट. आणि ॲम्ब्युलन्सच्या दरवाजाला लटकून धडाम खेळू लागते. असं म्हणत ती खेळू लागते. नित्या आणि आदिराजला खूपच धक्का बसतो. ते एकमेकांकडे पाहू लागतात. आता नित्या आदिराज तिथून निघालेले असतात. त्यांच्या बाईकचा कोणीतरी पाठलाग करत असतं. ही गोष्ट आदिराजच्या लक्षात येते आणि तो आरशामध्ये त्या व्यक्तीला पाहतो आणि गाडी थांबवतो. नित्या म्हणते की काय झालं. आदिराज सांगतो की मागे बघू नका, कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. नित्या खाली उतरते आणि मुद्दाम मोबाईलमध्ये बघायचं नाटक करते. तो व्यक्ती समोर निघून जातो. नित्या म्हणते की कोण असेल हा, का आपला पाठलाग करत असेल. या व्यक्तीचा आणि ॲम्ब्युलन्सच्या ॲक्सिडेंटचा काही संबंध तर नसेल ना, कारण ॲम्ब्युलन्सचा ॲक्सिडेंट झालेला असं तरी मी कधी ऐकलं नाही आहे. आदिराज म्हणतो की बरोबर आहे, पण याला आपल्या मागावरती कोणी पाठवलं असेल. नित्या म्हणते की चला आपण त्याचा पाठलाग करू, म्हणजे आपल्याला कळेल. ते दोघेही थोडे पुढे जातात पण त्यांना गाडी दिसत नाही. नित्या आश्चर्यानेच म्हणते की एवढ्या वेळामध्ये तो कुठे गेला असेल. आदिराज म्हणतो की नक्कीच त्याला आपला संशय आला असणार आहे, चला थोडं पुढे जाऊन बघूयात आपण. तेव्हा तो व्यक्ती त्यांच्यावरती नजर ठेवत असतो. नित्या आदिराज तिथून निघून जातात. इकडे शालिनीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. शालिनी त्या बोर्डकडे पाहते आणि म्हणते की माझी नवीन शाळा. ती नर्स म्हणते की झालं ना आता वाचून, चला आता आतमध्ये. आणि शालिनी पुन्हा म्हणू लागते की मला नाही जायचं, मला युनिफॉर्म पण दिला नाही आहे, माझं दप्तर पण नाही आहे, मला चप्पल पण नाही आहे, आणि जाण्यासाठी नाटकं करू लागते. शालिनी आतमध्ये येते आणि म्हणते की हे कोणते शाळा आहे, इथे खूप वास येतोय, हे शाळा नाही आहे, हे हॉस्पिटल आहे. शालिनी एका बाईकडे पाहते आणि म्हणते की थांब थांब, ही माझी स्कूल फ्रेंड आहे. ती तिच्याशी बोलू लागते आणि म्हणते मी तुझ्यापेक्षा छोटी आहे पण मला सगळं येतं, मी तुला पाढे शिकवू का. आणि तिला ती पाढे शिकवू लागते. 1 वर 1 11, 1 वर 2 12. आणि ही अशी काय आहे, कुठं पण बघते. बरं तुला मी गाणं शिकवू का, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. आणि ही अशी काय आहे, माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघत का नाही आहे, तुझी फ्रेंड आहे ना मी, डोक्यात घालू का. असं म्हणून ती तिलाच मारू लागते. सर्व नर्स तिला पुन्हा पकडतात. शालिनी म्हणते की घाणेरडं स्कूल आहे, मला नाही आवडलं ते स्कूल. आता डॉक्टर आणि नर्स तिला घेऊन तिथून निघून जातात. इकडे सर्वजण काळजीत असतात. सावरी म्हणते की हा शालिनीचा अपघाताचा प्लॅन तर नसेल ना, आणि या सापळ्यामध्ये दादा आणि वहिनी अडकली तर नसणार ना. तितक्यात आदिराज आणि नित्या येतात. तात्या विचारतात की काय झालं. सावरी म्हणते की काय झालं, तिला खूप लागलंय का, थोबाड वगैरे फुटलं की काय तिचं. शालिनी अरे मला बोलून तर द्या. आदिराज सांगतो की ॲक्सिडेंट खराच होता. तात्या म्हणतात खरा होता की घडून आणला होता. नित्या म्हणते की आम्ही चौकशी केली, ॲक्सिडेंट खरंच झाला होता. त्यांचं हे सर्व पुन्हा ऐकत असते. आदिराज सांगतो की ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि ॲम्ब्युलन्स डायरेक्ट झाडाला जाऊन धडकली. सावरी म्हणते की धडकली कशाला, डायरेक्ट दरीत जाऊन पडायला पाहिजे होती. विमल तिच्यावरती ओरडते, सावरे तिच्यासोबत बाकीचे सुद्धा व्यक्ती होतेच तिथं, तिच्यामुळे बाकीच्यांचा कशाला जीव धोक्यात जायला पाहिजे. हे बघ, शालिनीला तिच्या पापांची शिक्षा देवी आई देणारच आहे, पण तिच्यासाठी बाकीच्यांचा जीव कशाला द्यायला पाहिजे ग. म्हणून कोणाचं मरण चितायची गरज नाही, कळलं ना. राजमा म्हणते पण तरीसुद्धा आपण तिच्यावरती नजर ठेवायला पाहिजे, बरोबर ना. आणि सर्वजण आतमध्ये निघून जातात. तर ती व्यक्ती अजूनही त्यांच्यावरती वॉच ठेवून असते. त्या व्यक्तीच्या जवळ गन देखील असते. आता इकडे शालिनी हॉस्पिटलच्या रूममध्ये प्रवेश करते. तिचे पाढे म्हणणं चालूच असतं. ती नर्स सांगते की अजिबात गोंधळ करायचा नाही, बाई खूप कडक आहेत, नाहीतर शिक्षा देतील. तितक्यात एक वेडी त्या ठिकाणी येते आणि स्वतःच हात घेऊन सेल्फी काढू लागते. शालिनी म्हणते की काय आहे हे, आणि ती सुद्धा तिच्यासोबत पोज देऊ लागते. ती नर्स ओरडते की बेबी तू इथं काय करते, जा त्यांचे फोटो काढ. ती वेडी त्या ठिकाणी निघून जाते. ती नर्स शालिनीला सांगते की मी तुम्हाला बँडेज करते हां. आणि शालिनी तिच्याच नादामध्ये सेल्फी काढत असते. इकडे नित्या रूममध्ये बसलेली असते आणि सावरी तिच्यासाठी दूध घेऊन येते. तितक्यात लवली देखील तिथं येतो आणि राजदा, सोमावरती नजर ठेवायला सांगितली होतीस ना, बघ तो कुठं जाऊन बसला आहे, असं म्हणून तो हॉटेलची बिल्स आदिराजला दाखवतो. आदिराज म्हणतो की त्या सोमाला तिथे जाऊन राहायची काय गरज पडली असेल का. शालिनीच्या सांगण्यावरून तो ही सूत्र हलवतो आहे.
लवली म्हणतो, बघा ना ते बिल्स बघा. नित्या ते बिल बघत असते आणि म्हणते की आदिराज, तुला दिसलं का? तिथे सोमा एकटा नाही राहत, त्याच्यासोबत अजून सुद्धा कोणीतरी राहते. दोघांसाठी रूम बुक्स केलेले आहेत. आदिराज आश्चर्यानेच म्हणतो की हा दुसरा माणूस कोण असेल? लवली म्हणतो, काय माहिती, पण संत्याला नजर ठेवायला लावली आहे. नित्या म्हणते की ही दुसरी व्यक्ती जर शालिनीच असेल तर आपल्याला तिचं नाटक उघडं करता येईल आणि आपल्याला हवं तसं तिला नाचवता देखील येईल. लवली, ती दुसरी व्यक्ती कोण आहे हे लवकर शोधून काढायला पाहिजे. लवली म्हणतो की आम्ही त्याच्या मागावरतीच आहे. आदिराज म्हणतो, हा, पण यातील सोमाला काहीच कळता कामा नये. त्याला आपण अंधारात ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला कळेल की ही दुसरी व्यक्ती कोण आहे त्यानंतर आपण हालचाल करूयात. नित्या म्हणते, काहीतरी मोठा डाव खेळायच्या तयारीमध्ये आहे शालिनी. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्या आणि आदिराज देवीआईच्या मंदिरामध्ये येतात. जोगतीन त्यांना 2 टोपल्या देते. दोन्ही टोपल्या फुलांनी भरलेल्या असतात. जोगतीन सांगते की यातील एक टोपली उचल आणि त्या झाडाजवळ जाऊन ओत. आदिराज तशी त्यातली एक टोपली उचलतो आणि ती टोपली झाडाजवळ जाऊन ओतून देतो, पण त्यातून फुलं न पडता माती पडते. जोगतीन म्हणते, बघितलंस ना, धुकं पसरलं ना डोळ्यासमोर. तेच धुकं आता बाजूला करावं लागणार आहे, त्याशिवाय पुढची वाट दिसणार नाही. दोघेही खूप काळजीमध्ये. इकडे रात्री जी व्यक्ती नित्या आदिराजचं पाठलाग करत होती तीच व्यक्ती हॉस्पिटलच्या बाहेर येते. वॉचमनला तो एक चिठ्ठी देतो आणि चिठ्ठीवरती शालिनी शिर्के पाटील असं नाव असतं. इकडे शालिनी ब्लँकेटसोबत खेळत असते. तितक्यात ती व्यक्ती त्या ठिकाणी येते. त्या व्यक्तीला पाहून शालिनी खूप खुश होते आणि त्याच्याकडे पाहू लागते. तर मित्रांनो, ही नवीन व्यक्ती कोण असणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.